नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये 8 ते 9 वर्षाच्या मुलीचा साडीपासून शिवलेला वन पीस कसा स्टिच करायचा हे सांगितलेलं आहे। सुंदर आणि सिंपल असा हा वन पीस आहे आणि हे जे मेजरमेंट आहे ते बॉडीवरून घेतलेलं आहे। तर पाहू शकता ही अशा प्रकारची साडी आहे आणि तिचा पदर जो आहे तो हिरव्या रंगाचा आहे। तर ह्या साडीपासून सुंदर असा 8 वर्षाच्या मुलीचा वन पीस स्टिच केलेला आहे। तर व्हिडिओ तुम्हाला जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवीन माझे व्हिडिओ पाहण्यासाठी। तर टॉप पार्ट तयार करण्यासाठी मी इथे पदराचा भाग वापरणार आहे। तर पदर ग्रीन कलरचा आहे, तर ग्रीन कलरचं मी इथे अस्तर घेतलेला आहे। फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सेपरेट कटिंग करणार आहे कारण बॅक पार्टला इथे बटन बसवायचे आहे। तरी मी इथे डबल फोल्ड मध्ये कापड घेतलं, फोल्ड बाजू त्याची माझ्याकडे आहे। तर याची टॉप पार्टची उंची 11 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून 12 इंच उंचीचं मी इथे फॅब्रिक कट करून घेतले। तर पहिल्यांदा मी इथे फ्रंट पार्ट कटिंग करणार आहे। तर इथे शोल्डर आहेत 11 इंच, तर त्याचा निम्मा घेतलेला आहे 5.5 इंच आणि तेवढंच मी आर्महोल सुद्धा घेतलेला आहे। हे सर्व मेजरमेंट मी अंगावर माप घेऊन घेतलेले आहेत। तर याप्रमाणे तुम्ही मापांमध्ये थोडेफार तुमच्या पद्धतीने चेंजेस करू शकता जर तुम्हाला 8 वर्षाच्या मुलीच्या मापाचा ड्रेस शिवायचा असेल तर। आर्महोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं आहे। तर इथे चेस्ट आहे 22 इंच, तर त्याच्यामध्ये मी 2 इंच लूजिंग देणार आहे। 24च्या मापाने हे मी कटिंग करणार आहे। तर 24चा चौथा भाग 6 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच मी एक्स्ट्रा घेतले शिलाई मार्जिनसाठी। कमरेच्या बाजूला कमरेचा चौथा भाग करायचा आहे। कंबर 20 इंच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 2 इंच लूजिंग देणार, तर होतात 22 इंच। तर 22चा चौथा भाग होतो 5.5 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। हे 2 पॉइंट असे जोडून घेतले। कमरेच्या इथे 1 इंच वरती घेतलं असं आणि इथून राऊंड शेप दिलेला आहे। आर्महोलचा आकार दिला फ्रंटचा 1 इंच वरून, जसा गोलाकार आकार येईल इथे साईज प्रमाणे तसा द्यायचा आहे, गोल शेप आला पाहिजे। त्याच्यानंतर गळा रुंदी मी इथे 2 इंच घेतलेली आहे आणि पुढचा गळा तयार आहे 4 इंच, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले, 4.5 इंचावर गळा खोलीचं मार्किंग केलंय आणि तो बॉक्स ड्रॉ करून घेतलाय। बॉटमला गळा रुंदी 2 इंच ठेवलेली आहे, हे मार्किंग करून घेतलं। त्यामध्ये गळ्याचा आकार देऊन घेतला। केलेल्या मार्किंग प्रमाणे हा फ्रंटचा भाग कटिंग करून घेतला आणि त्याला फ्रंट असं नाव देऊन घेतलं। गळ्याचा सुद्धा आकार कट करून घेतला। तर हा फ्रंटचा भाग झालेला आहे। आता बॅकचा भाग कटिंग करायचा आहे। तर बॅकच्या भागासाठी सुद्धा असं डबल फोल्डमध्ये अस्तर घेतलं आणि त्याची फोल्ड बाजू माझ्याकडेच आहे। तर इथे 1/2 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे फोल्ड बाजूकडून एक्स्ट्राचं, कारण हुक बटन लावणार आहोत आपण इथे त्याच्यासाठी। त्याच्या पुढे हा फ्रंटचा पार्ट आहे तो ठेवलेला आहे आणि आहे तसंच ड्रॉ करून घेतले। इथे सुद्धा गळा रुंदी 2 इंच घेतली आणि मागचा गळा तयार आहे 2.5 इंच, त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं, 3 इंचावर मार्किंग केलं आणि हा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि इथे गळ्याचा राऊंड शेप दिलाय। त्याच्यानंतर आर्महोल जे आहे ते सुद्धा थोडंसं बाहेरून द्यायचं आहे बॅकच्या पार्टचं आणि केलेल्या मार्किंग प्रमाणे हे कटिंग करून घ्यायचं आहे। हा जो जॉईंट आहे तो कट करून घ्यायचा आहे। असं हे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचं अस्तरचं कटिंग झालेलं आहे। आता स्लीवचं कटिंग करण्यासाठी इथे मी पिंक कलरचं अस्तर घेतलंय, ते 4 फोल्डमध्ये ठेवलेलं आहे। त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे, 4 फोल्डमध्ये ठेवलंय। स्लीवची घडी घेतलेली आहे इथे 6.5 इंच, 4 फोल्डमध्ये त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। 6.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि लेंथ आहे 8 इंच, 1 इंच एक्स्ट्रा घेतलं, 9 इंचावर मार्किंग करून घेतलं। ही सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। कॅप हाईट दिली 3 इंच आणि 2 इंच आतमध्ये घेऊन इथून स्लीवचा आकार देऊन घेतला। फ्रंटच्या आर्महोलचा आकार आता द्यायचा नाहीये, नंतर द्यायचा आहे। खाली दंडघेर आहे 7 इंच, त्याचा निम्मा होतं 3.5 इंच, 3.5 इंचावर मार्किंग केलं, पुढे 2 इंच शिलाई मार्जिन आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घेतली। वरती मी एक्स्ट्राचं हे 3 इंच घेतलेलं आहे पफ क्रिएट करण्यासाठी आणि आडवं सुद्धा 3 इंचावर मार्किंग केलं। इथून असा हा आकार देऊन घेतला स्लीवचा। पफ स्लीव ह्याला बनवणार आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे हे आता कटिंग करून घ्यायचंय। तर हे स्लीवचं सुद्धा कटिंग झालेलं आहे।
आता हे अस्तरचं जे कटिंग केलं आहे ते साडीवर कटिंग करून घ्यायचं आहे. तर ग्रीन कलरचा मी टॉप पार्ट बनवणार आहे, फ्रंट आणि बॅक. तर जसं डिझाईन मला हवं आहे तसं ठेवून हे ते मी कट करून घेतलं आणि स्लीव्ज पिंक कलरच्याच करणार आहे. तर त्याप्रमाणे हे कटिंग करून घेतलं. थोडं थोडं एक्स्ट्रा घ्यायचं साईडने, म्हणजे जोडताना प्रॉब्लेम होत नाही. तर अशा प्रकारे हे मी कटिंग करून घेतलं आणि इथे स्लीव्जचं सुद्धा कटिंग करून घेतलं. जे राहिलेलं अस्तर आहे त्याची अशी घडी करून घेतली. पिंक कलरचं अस्तर मी 2 मीटर घेतलं होतं. तर लेंथ आहे 40 इंच. त्याच्यातून टॉप पार्टची लेंथ वजा केली 11 इंच, तर 29 इंच होतात. तर खालचा जो पार्ट होणार आहे तो 29 इंच तयार होईल. तर अस्तर मी 2 इंच कमी घेणार आहे त्याच्यापेक्षा. तर 27 इंच होतात. त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं शिलाईसाठी कमरेच्या बाजूला. तर 27.5 इंचाचं उंचीचं मी अस्तर कट करून घेतलं आहे. आणि हे जेवढं राहिलेलं अस्तर होतं हे 2 पार्टमध्ये डिवाईड करून घेतले, म्हणजे फ्रंटच्या पार्टसाठी आणि बॅकच्या पार्टसाठी असे ह्याचे 2 पार्ट कटिंग करून घेतले. आता साडीचं कटिंग करण्यासाठी जी साडी आहे ती मी अशी नेसत्या पदराकडून ठेवून घेतलेली आहे आणि त्याचं आता उंचीचं कटिंग करायचं. तर 29 इंचचा आपल्याला खालचा पार्ट तयार हवा आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल कमरेच्या बाजूला. तर 29.5 इंच होतात. तर मी खालून 30-30 इंचावर मार्किंग करून घेतले, अर्धा इंच एक्स्ट्राच घेतलेला आहे. तर 30-30 इंचावर असं साडीवर खालच्या बाजूने मार्किंग करून घेतलं आणि हे कटिंग करून घेतलं. घेर आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो, जसं आपल्याला हवं आहे. कमी जास्त घेर, जसं प्लीट्स हव्या आहेत कमी जास्त घेराच्या, त्याप्रमाणे आपण हे करू शकतो. असं हे साडीचं सुद्धा कटिंग करून घेतलं. आता संपूर्ण कटिंग आपलं झालेलं आहे. आता याचं स्टिचिंग करायचं आहे. आता स्टिचिंग करण्यासाठी पहिल्यांदा फ्रंट पार्ट घेतला आहे. खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवलं आहे, त्याच्यावर अस्तरचं फॅब्रिक ठेवलं आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे त्याच्या शेजारून एक पेरचं मार्जिन ठेवून स्टिच केलं. एक्स्ट्राचं मार्जिन कटिंग करून घेतलं, नॉचेस दिले आणि ह्याला पलटी करून घेतलं. गळ्याच्या भोवतीने एक दाब शिलाई देऊन घेतली. त्यानंतर अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घेतलं आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक होतं ते कटिंग करून घेतलेलं आहे. गळ्याच्या इथे मी लेस लावलेली आहे. तर असा हा फ्रंट पार्ट आपला तयार झाला. आता बॅक पार्ट तयार करून घ्यायचा आहे. तर बॅक पार्टला सुद्धा मेन फॅब्रिक सरळच ठेवलं आहे, त्याच्यावर अस्तरचा भाग ठेवला आहे आणि इथे गळ्याचा तिथे एक पेरचं मार्जिन ठेवून स्टिच केलं. त्याच्यावर नॉचेस दिले आणि त्याला पलटी करून घेतलं आणि अस्तर जे आहे ते चारही बाजूंनी जोडून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे. बॅक पार्टला मी प्रेस बटन लावून घेणार आहे, त्याच्यामुळे इथे मी एक्स्ट्राच्या पट्ट्या जोडून घेणार आहे. तर आपली जी उजव्या हाताची पट्टी आहे तिथे मी 2.5 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी वरती ठेवलेली आहे आणि इथून स्टिच करून घेतलं एक पेरचं मार्जिन ठेवून. वरच्या बाजूने थोडंसं फोल्ड करण्यासाठी ठेवायचं आहे एक्स्ट्रा. त्याच्यानंतर ही पलटी करून घेतली आणि त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घेतली. आता वरच्या बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि ही पट्टी जी आहे ती पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. अशी फोल्ड करून परत एकदा आतमध्ये फोल्ड करायची आणि इथून कडेने स्टिच करून घ्यायचे. आता दुसरी पट्टी जोडण्यासाठी दुसरा भाग घ्यायचा आहे आणि 3 इंचाची पट्टी घ्यायची आहे. तर ही 3 इंचाची पट्टी घेतली, ती पट्टी खाली ठेवली आणि त्याच्यावर हा दुसरा भाग घेतला आपल्या डाव्या साईडचा. त्याच्यावर एक पेरचं मार्जिन ठेवून स्टिच केलं. म्हणून आपण बॅकच्या पार्टसाठी 1/2 इंचचं एक्स्ट्रा मार्जिन घेतलं होतं कटिंग करताना. आता वरच्या बाजूने हे असं फोल्ड करायचं आहे आणि इथे एक स्टिच देऊन घेतली. त्याच्यानंतर इथे थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि ही पट्टी परत एकदा फोल्ड करायची जिथं आपण पहिली शिलाई दिली. ही बाहेरच्या बाजूने पट्टी निघाली पाहिजे. तर हे अशा प्रकारे इथं ठेवून इथे अगदी कडेने स्टिच करून घ्यायचं, एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्या शेजारून परत एक मी शिलाई देऊन घेतलेली एक पेरचं मार्जिन ठेवून. तर इथं तुम्ही हुक आय सुद्धा करू शकता. तर मी इथे प्रेस बटन लावलेले आहेत. तर हे बघू शकता अशा प्रकारचा हा बॅक पार्ट दिसेल. आता इथे थोडंसं अंतर कमरेपासून वरती ठेवून 1 ते 1.5 इंच इथे अशी आडवी एक टिप मारून घ्यायची आहे आणि ती टिप अशी सरळ खाली घेऊन जायची आहे.
तर हे अशा प्रकारे दिसेल, बघू शकता. इथे लॉक होईल आणि एवढं ओपन राहील. स्लीव्ज तयार करून घ्यायचे आहे. तर खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवले, त्याच्यावर स्लीव्ज ठेवलेली आहे अस्तरची. खाली एक पेरचं मार्जिन ठेवून शिलाई करून घेतली. अस्तर पलीकडे घेऊन त्याच्यावर एक अस्तरवर दाब शिलाई देऊन घेतली. आता अस्तर पूर्णपणे आतमध्ये ठेवून अगदी कडेने स्टिच करून घेतलं आणि मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतलं. एक्स्ट्राचं जे आहे मेन फॅब्रिक ते कटिंग करून घेतलं. याचा सेंटर पॉईंट मार्किंग करायचा स्लीवचा शोल्डरच्या तिथे आणि तिथे आता छोटे छोटे प्लेट्स घालून घ्यायच्यात. तर जशा मावतीन त्या प्रकारे घालून घ्यायच्या आहेत. त्याच्या आधी मी इथे शोल्डर जोडून घेतले. पहिल्यांदा सरळच पार्ट एकमेकांवर ठेवलेत, त्याच्यानंतर हे उलटं केलेलं आहे आणि मग आतल्या बाजूने अर्धा इंचचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतलं. शोल्डर जोडल्यानंतर दोन्हीकडचे शोल्डर चेक करून घ्यायचे एकसारखे आहेत का. एक्स्ट्राचं असेल तर कटिंग करून घ्यायचं. आता स्लीव जोडून घ्यायचे. तर स्लीवचा सेंटर पॉईंट वरती मार्किंग केला आणि ह्याला आता प्लीट्स घालून घ्यायच्या. तर मी 4 प्लीट्स घालून घेतलेत. एका बाजूला 4, दुसऱ्या बाजूला 4. त्याचं डायरेक्शन अपोजिट बाजूला असलं पाहिजे. अशा प्रकारे इथं पफ छान येतो प्लीट्समुळे. तर आणि फ्रंटचा जो आर्महोल आहे तो सुद्धा कट करून घेतला. फ्रंटचा आर्महोल कट केलेला फ्रंटच्या बाजूला जोडायचं आहे. शोल्डरपासून स्लीव जोडायला सुरुवात करायची. एक्स्ट्राचं जर कापड झालं तर एखादी प्लीट टाकून घ्यायची आहे. तर अशा मी दोन्ही साईडच्या स्लीव्ज जोडून घेतल्या आणि त्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. कापड जास्त होत असेल तर प्लेट्स घालून घ्यायचे, कटिंग करायचं नाही आहे. तर असा हा टॉप पार्ट आपला तयार झाला. आता खालचा घेर तयार करून घ्यायचा आहे. तर खालचा घेर तयार करण्यासाठी पहिल्यांदा 2 इंच मी सोडून दिले आणि त्याच्यानंतर अशा प्लेट्स घालायला सुरुवात करायच्यात. आता प्लेट्स आणि घेर हे आपल्यावर डिपेंड असतं किती आपल्याला पाहिजे. जेवढा जवळजवळ प्लेट्स घालणार तेवढा घेर चांगला मोठा येईल. तर असं मी घेर इथे मला मापाप्रमाणे करून घेतला आणि जी फिटिंगची बाजू आहे तिथे 2-2 इंच प्लेनच ठेवायचे, तिथं प्लेट्स नाही पाहिजे. तर जेवढा मला पाहिजे तेवढा मी इथे कटिंग करून घेतलं. तर बघू शकता. तर इथे घेर पण तयार करून मी जोडून घेतला. तर बरोबर हा मापामध्ये घेर तयार झालाय. फिटिंगची बाजू 2-2 इंच प्लेनच ठेवायची आहे. आता अस्तरचा घेर आहे तो सुद्धा जोडून घ्यायचा. जे अस्तरचे 2 फॅब्रिक कट केले होते त्यातलं एक फॅब्रिक घेतलं आणि 2 इंच प्लेनच ठेवलेलं आहे. नंतर प्लेट्स घालून हा अस्तरचा जेवढा घेर आहे तेवढा कवर करून घ्यायचा आहे. खाली अस्तरला मी फोल्ड करणार नाही, खाली किनारा आहे त्याला, त्याच्यामुळे. तर हे अस्तर पण आपलं इथे जोडून झालेलं आहे. अशा प्रकारे हे दिसेल. आता ह्याला कमरेच्या बाजूला मी नॉट लावून घेतली गोल्डन कलरची. तर 1 मीटर नॉट घेतलेली आहे आणि कमरेच्या बाजूने 1.5 इंच अंतर सोडून इथे ही नॉट लावून घेतलेली आहे. 1 मीटर नॉट घेऊन त्याचे 2 तुकडे केले. इथे 1.5 इंचाचं अंतर सोडून अर्धा इंच कमरेपासून वरती घेऊन ही नॉट इथे अशी लावून घेतली. दोन्ही बाजूला ही नॉट लावून घेतली. कमरेपासून अर्धा इंच वर लावलेली आहे. आता ही नॉट अशी बांधून घ्यायची म्हणजे फिटिंग करताना ती व्यवस्थित राहते, मध्ये येत नाही. आता आतल्या बाजूने फिटिंग करून घ्यायचे. फिटिंग झाल्यानंतर त्याला ओव्हरलॉक सुद्धा करून घेऊ शकता तुम्ही, धागे निघू नये म्हणून. तर इथं जसं फिटिंगचं माप आहे त्याप्रमाणे मी इथं टाकून घेतलेलं आहे आणि फिटिंग करून घेतली. तर कमरेपासून खाली जो घेर आहे तो 3 ते 4 इंचापर्यंत अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन एकत्र जोडायचा आहे आणि त्याच्यानंतर 4 इंचापासून खाली मेन फॅब्रिक बाजूला काढून घ्यायचं आणि फक्त अस्तरच्याच फॅब्रिकवर शिलाई आली पाहिजे. अस्तरचे 2 पीस घ्यायचे, मेन फॅब्रिक बाजूला सारायचं आहे आणि फक्त अस्तरवर शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आता मेन फॅब्रिकवर शिलाई द्यायची आतल्या बाजूने. बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे. त्यामुळे घेर आपला ओढला जात नाही आणि व्यवस्थित कम्फर्टेबल असा ड्रेस वाटतो. एकत्र जोडला तर घेर ओढला जातो, त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने जोडायचं आहे. तर अशीच मी दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंग करून घेतली. साईडने एक टीप एक्स्ट्रा दिलेली आहे आणि 4 बाय 4 इंचाचा स्क्वेअर पीस कट केला आणि ह्या नॉटला असे लटकन करून घेतलेले आहेत. याला मागे मी स्नॅप बटन लावून घेतलेले आहेत, प्रेस बटन सुद्धा म्हणतात त्याला. तर त्याचं मी
ऑनलाईन ही मशीन मागवली होती प्रेस बटन लावण्यासाठी. त्यासाठी मी इथे मार्किंग करून घेतलं बॅकला आणि ते दिसायलाही छान दिसतं. तर ही अशा प्रकारची ऑनलाईन मशीन मागवली होती. त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे बटन्स येतात. तर याचं फुल ट्युटोरियल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि अगदी स्वस्त ही ऑनलाईन मशीन मिळते, स्नॅप बटन मशीन म्हणतात याला. तर ही अशा प्रकारे हे बटन येतात त्याच्यामध्ये आणि लावायला अगदी सोपे आहेत. फक्त आपल्याला हे असं प्रेस करायचं आहे. त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे बटन येतात. तर लावायला हे अगदी इझी जातं. तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करू शकता. मी लवकरच त्याचं फुल ट्युटोरियल शेअर करेन. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि तुम्हाला कोणत्या वयोगटाची फ्रॉक पाहायचे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. त्या वयोगटाच्या फ्रॉकचा व्हिडिओ मी शेअर करेन. याच्या आधीसुद्धा खाण्याचा एक फ्रॉक मी शेअर केला होता 1 वर्षाच्या मुलीसाठी. तर तो व्हिडिओसुद्धा खूप छान व्हायरल झाला आहे. त्यालासुद्धा छान प्रतिसाद दिलेला आहे. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता चॅनलवर व्हिजिट करून. तर हे अशा प्रकारचे बटन मी सगळीकडे लावून घेतलेले आहेत फ्रॉकला. त्याच्यामुळे त्याचा लुकही सुंदर येतो. ही फ्रॉक ज्या कस्टमरसाठी मी स्टिच केली होती तिने शेवटी घालून दाखवलेला आहे. कसा दिसतोय तो. खूप सुंदर असा फ्रॉक झाला. तिलाही खूप आवडला. तर तुम्हाला कसा वाटला ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फायनल लुक शेवटी तुम्ही पाहू शकता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.